सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधुरा है, भाग 117. रोहित कारखान्यावर गेला होता आणि राहुलच्या फोनवर त्या मुलीचा फोन आला आणि ती म्हणाली, मला 2 लाख रुपये हवे आहेत, नाहीतर तुमच्या छोट्या भावाची बदनामी करेल. आणि हे ऐकून रोहित चकित झाला आणि राहुलने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला. पण रोहितने लगेच त्याच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, दादा मला बोलू दे. आणि राहुल घाबरला. रोहितने कानाला फोन लावला आणि त्याची सगळी नजर राहुलकडे होती आणि राहुलला घाम फुटला होता. रोहित म्हणाला, हॅलो हॅलो. पण आता बहुतेक त्या मुलीनं रोहित आणि राहुलचं बोलणं ऐकलं आणि हा राहुल नाही हे तिनंही ओळखलं आणि फोन कट केला. आणि रोहित राहुलला फोन दाखवून म्हणला, दादा कोण आहे ही मुलगी? पैसे का मागत होती तुला? तीही अशा ॲटिट्यूडमध्ये? ती सरळ सरळ धमकी देत होती आणि म्हणत होती की रोशनची बदनामी करेल. दादा नक्की काय झालंय? आणि राहुल म्हणाला, अरे काहीच नाही, तू बस ना, आपण लंच करूया. रोहित म्हणाला, लंच तर होईलच, पण आधी चर्चा होईल आत्ताच्या फोनवर. तू मला सांगतोस की नाही सगळं, नाहीतर या नंबरवरून शोधायला मला वेळ नाही लागणार. राहुल म्हणाला, ठीक आहे, मी तुला सगळं सांगतो, पण तू रागात चुकीचं पाऊल उचलू नकोस. पूर्ण शांतपणे आपल्याला हे काम करायचं आहे. आणि त्यानं रोहितला सगळी हकीकत सांगितली. आणि रोहित फार फार शॉक झाला आणि म्हणाला, काय हे इतकं मोठं प्रकरण घडलं रोशनच्या बाबतीत? आणि दादा तुम्ही मला एका शब्दानं नाही सांगितलं? अरे मी तुमचा कोणी लागतो की नाही? हे प्रकरण किती सिरियस आहे माहीत आहे का तुम्हाला? आणि राहुल त्याला म्हणाला, हे बघ रोहित, तू पुन्हा चिडतोय. मी तुला ऑलरेडी म्हटलंय की चिडू नको. रोहित अजूनच चिडला आणि म्हणाला, चिडू नको तर काय करू? दादा सरळ सरळ रोशनच्या चारित्र्यावर घेतलेला हा संशय आहे आणि तू म्हणतोस की चिडू नको. हे प्रकरण जर पेपरमध्ये छापून आलं असतं तर आपल्या घराण्याची किती अब्रू गेली असती माहीत आहे का तुला? काय चाललंय काय हे? तरी मला वाटत होतं की मी इथून गेलो की नक्कीच काहीतरी होणार. आणि रोशनचा त्या दिवशीचा फोन हे सगळं सांगण्यासाठीच होता ना? पण तू मध्ये पडलास आणि मला काहीच कळू दिलं नाही. राहुल त्याला समजावत म्हणाला, रोहित अरे तुम्ही दोघेही तिकडे होता, तुमचा मूड वेगळा होता, राणीचं कॉम्पिटिशन होतं आणि तुला सगळं कसं सांगणार? सांग बरं. ॲक्च्युली तुला सोडून येतानाच हे सगळं घडलं त्याच्या बाबतीत. आता तूही झेडपी अध्यक्ष निवडणुकीमध्ये आहेस तर कुठलंच पाऊल रागात उचलू नकोस. मी त्या मुलीला 10 लाख रुपये देऊन गप्प केला आहे. ती पोलिसात गेली नाही, पण ती आता गप्प बसणार नाही. ती लालची आहे आणि आता 2 लाख रुपयाची डिमांड करते ना? रोहित म्हणाला, आणि तिची डिमांड वाढत जाणार आहे. मला वाटतं की आपण तिच्याशी सविस्तर बोलावं. आणि तिच्याकडे काही पुरावा आहे का रोशनच्या विरोधात, की फक्त तोंडीच बोलते? ठोस पुरावा हवा. राहुल म्हणाला, अरे ठोस पुरावा म्हणजे ती स्वतः आहे. आजकाल मुलींचं काहीही चालतं माहीत आहे ना? आणि रोहित डोकं पकडून खाली बसला आणि म्हणाला, षडयंत्र. नक्कीच मला यामागे षडयंत्राचा वास येतोय, नाहीतर इतकं सगळं होणं शक्य नाही. आणि नेमकं त्याच वेळेला जेव्हा मी इथे नव्हतो. आणि राहुल म्हणाला, हे कळतंय रे, पण अशा प्रवृत्तींना काय करणार तू सांग? रोहित म्हणाला, बघतो काय करायचं ते, पण या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे. असं म्हणून राहुलच्या मोबाईलवरून रोहितने तो नंबर घेतला आणि डायल केला, तर तो फोन नंबर स्विच ऑफ होता. पण कधीतरी तिला मी गाठीनच असं म्हणून रोहितनं कामाला सुरुवात केली. आता तोही टेन्शनमध्ये होता. घरी राणीसुद्धा टेन्शन होती. मेघनानं तिचा खूप अपमान केला होता म्हणून. आणि संध्याकाळी टिंगूचा फोन आला आणि तो म्हणाला, रोहित येतोस का रे, आज बसूया? रोहित म्हणाला, नको, घरी जातो. टिंगू हसून म्हणाला, का रे, वहिनीसोबत आता 2-3 दिवस जपानमध्ये होता तरी मन भरलं नाही का? गधड्या, मित्रांना वेळ दे जरा. आम्हाला म्हणायचं की बायकोच्या कुशीत झोपता आणि आता तू काय करतोस? बायकोचा पदर सोडायला तयार नाही. रोहित म्हणाला, तसं काही नाही रे, पण खरंच नको, उद्या बघू. असं म्हणून तो आज लवकर घरी गेला.
राणी किचनमध्ये होती आणि सोनम तिला हसून विचारायची की जपानमध्ये काय काय केलं राणीताई? तुम्ही आल्यापासून बोलायला वेळच नाही मिळाला आपल्याला. पण सांगा ना, कसं आहे हो जपान? आणि आता तिला वाईट वाटायला नको म्हणून राणी थोडं हसून म्हणाली, तू पण जा ना रोशन भाऊजींना घेऊन, छान आहे बघायला. आणि सोनम म्हणाली, बघू, मी विचारते त्याला, पण मला नाही वाटत तो जाईल मला घेऊन. तो आता खूप कामामध्ये आहे. मग असंच दोघींचं बोलत बोलत स्वयंपाक झाला आणि आज सगळेच डिनरसाठी होते. जानकी सपना बसल्या होत्या, सोनम राणी उभा होत्या, जेवण वाढत होत्या. सगळे जेवत होते. राणी रोहित शेजारी उभा होती. त्याच्याही डोक्यात आता बरंच काही सुरू होतं. जेवणावर आज त्याचं लक्ष नव्हतं. राहुल मात्र त्याच्याकडेच बघायचा आणि रागात त्यानं काहीतरी भलतं सलतं करू नये याची त्याला भीती वाटायची. कारण रोहितचा राग म्हणजे जंगलात लागलेला वणवा. एकदा भडकला की भडकत जायचा. मग त्याला कंट्रोल करणं अवघड असायचं. आणि राणी अपसेट होती. त्यामुळे आज त्याचा मूड कसा आहे हे तिनंही बघितलं नव्हतं. आणि रोहितच्या प्लेटमधली भाजी संपली. जानकी म्हणाली, राणी अगं भाजी वाढ रोहितला, लक्ष कुठे आहे तुझं? आणि राणी भानावर आली. आणि आता रोहितनंही ते ऐकलं होतं आणि त्यानं भाजी नको म्हणून वाटीवर हात आडवा पकडला. राणीनंही पुढे बघून त्याच्या हाताकडे न बघता वाटीत भाजी वाढते असं वाटून भाजीची पळी त्याच्या हातावरच ओतली. आणि रोहितला जोरात चटका बसला आणि तो मोठ्याने ओरडून म्हणला, आई गं, आणि तो हात झटकायला लागला. आणि राणी आता घाबरली. सगळेच घाबरले आणि राणी म्हणाली, सॉरी सॉरी, माझं लक्ष नव्हतं. आणि रोहित आता रागात उठला, आणि तुझं लक्ष नव्हतं, मग लक्ष होतं कुठं असं म्हणून तिथेच राणीच्या कानाखाली वाजवली आणि रागात उठून रूममध्ये गेला. आणि अरे देवा, राणीचा आता खूप अपमान झाला आणि ती गाल पकडून तिथेच रडायला लागली. चूक तर तिची झाली होती, पण खरंच इतकी मोठी चूक होती का की यानं सगळ्यांसमोर कानाखाली द्यावी? राणीला आता फार वाईट वाटलं. सगळ्यांनाच वाईट वाटलं. आणि मल्हारराव म्हणाले, काय करावं या मुलाच्या रागाला? मान्य आहे त्याला भाजलं असेल, पण इतक्या छोट्या गोष्टीवरून कोण असं करतं का? जानकी राणीला म्हणाली, राणी अगं, तुझं तरी लक्ष कुठे आहे? त्याच्या हातावर भाजी वाढलीस, मग तो चिडेल नाही तर काय करेल तू सांग. आणि राणीनं तिचे अश्रू आवरले आणि समजूतदारपणा दाखवत म्हणाली, असू दे आई, माझी हरकत नाही, चूक माझी होती. ॲक्च्युली अभ्यासाचं टेन्शन आहे ना, वेळ कमी आहे आणि माझा अभ्यास खूप करायचा राहिला आहे, म्हणून कदाचित असं झालं असेल माझ्याकडून. पुन्हा अशी चूक होणार नाही असं म्हणून तिने अश्रू पुसले आणि सगळं सावरलं. राहुलला मात्र कळत होतं की रोहित का चिडला आहे. त्यानं वड्याचं तेल वांग्यावर काढलेलं आहे. मग आता सगळ्यांची जेवणं झाली आणि रोशन म्हणाला, राहुल दादा, मी रोहित दादाशी बोलू का? राहुल म्हणाला, बोल. त्याला सगळं कळलंय म्हणून तो चिडलाय. आणि रोशन त्याच्या रूममध्ये गेला. रोहितला आता त्याची चूक समजली होती, पण उशीर झाला होता. राणीवर आपण हात उचलायला नको हे योग्य नाही हे त्यालाही वाटलं. आणि ती बेडरूममध्ये आली की तिची माफी मागू असं तो मनात म्हणत होता. आणि रोशन आतमध्ये आला आणि त्याच्याशी पर्सनल बोलावं म्हणून त्यानं दरवाजा बंद केला. आणि रोहितला वाटलं ती राणी आहे आणि रोहित तिच्याकडे न बघताच म्हणाला, राणी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि रोशन त्याला म्हणाला, दादा मी आहे. आणि रोहितनं पाठीमागं बघितलं आणि पुन्हा गप्प झाला. आणि रोशन म्हणाला, दादा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. रोहित म्हणाला, बोल, काय काय झालं ते मला सगळं सविस्तर सांग. हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आणि आता त्याचा परिणाम आपल्या घरातही व्हायला लागला आहे. मला या प्रकरणाच्या मुळाशी गेलंच पाहिजे. मग रोशन त्याला सगळं सांगायला लागला. आणि इकडे सगळं आवरून झाल्यानंतर राणी थोडंसं जेवण करून टेरेसवर गेली होती आणि सपनाला बेडरूममध्ये थांबायला सांगितलं. राहुल तिथे गेला तर त्या अंधारात राणी हाताची घडी घालून आकाशाकडे बघत होती आणि तिला आता इतक्यात बेडरूममध्ये जाण्याची इच्छा नव्हती. त्याचा राग आला होता की नव्हता हे तिलाही कळत नव्हतं, पण तिचा अपमान मात्र झाला होता आणि तिला वाईट वाटत होतं. राहुल पाठीमागून आला आणि त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला.
तसं तिनं पाठीमागं बघितलं आणि म्हणाली, राहुल दादा तुम्ही? राहुल म्हणाला, कशी आहेस? नाराज आहेस ना? रोहितच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. राणी खजील होऊन म्हणाली, दादा अहो असं काय करता? तुम्ही का माफी मागता? यामध्ये तुमचा दोष नाही आणि त्यांचाही दोष नाही. माझं चुकलं होतं. असली कामं करताना मी लक्ष द्यायला हवं आणि त्यांनी माझ्या कानाखाली दिली आणि मला शिक्षा केली, तेच योग्य आहे. राहुल म्हणाला, राणी हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला, पण या घरात तुझ्यावर अन्याय होतोय असं जर वाटत असेल तर बिनधास्त बोल. इथे नेहमी स्त्रियांचा आदरच केला जातो. अगं पण तो चिडलाय आणि का चिडला हे मलाही माहीत आहे. तो खूप टेन्शनमध्ये आहे सध्या. तुम्ही जपानला गेल्यापासून मी आणि रोशनसुद्धा टेन्शनमध्ये आहे. राणी म्हणाली, काय झालं दादा? आम्ही गेल्यानंतर इथं काही घडलं का? तरीही हे म्हणाले होते की मी तुझ्यासोबत येत नाही, आपण जपानचा दौरा कॅन्सल करू, कारण ते इथे नसले की काही ना काही होतं. मग काय झालं? आणि राहुलने तिला सगळं सांगितलं आणि म्हणाला, ही गोष्ट कोणालाही सांगू नको. तू लहान असली तरी समजूतदार आहेस, हुशार आहेस आणि गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवतेस म्हणून सांगितलं. आणि तुझ्यावर विश्वास आहे माझा. रोहितवर चिडू नको, त्याला समजून घे. राणी म्हणाली, ठीक आहे, आणि बेडरूममध्ये निघाली. इतक्यात रोशनचंही रोहितसोबत बोलून झालं होतं. रोहित त्याला म्हणाला, पुन्हा ती मुलगी तुला आडवी आली तर मला तात्काळ बोलवायचं. ती कुठे आहे, कशी आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे काहीच माहीत नाही. सध्या फक्त फोन नंबर आहे आणि तोही स्विच ऑफ येतोय. आणि काळजी करू नकोस, मी आहे ना. मी असताना तू काळजी करायची नाही, असं रोहित म्हणाला. आणि रोशन म्हणाला, हो दादा, खूप खूप थँक्यू, आणि गुड नाईट म्हणून निघाला. इतक्यात राणी तिकडून आली आणि रोशन तिलाही गुड नाईट म्हणाला आणि निघून गेला. राणीनं दरवाजा लावला आणि तिनं त्याच्याकडे बघितलं आणि रोहितने तिच्याकडे बघण्याचं टाळलं आणि त्याच्या जागेवर जाऊन झोपला. आणि आता राणीच त्याच्याकडे गेली, त्याच्याजवळ बसून म्हणाली, सॉरी, माझं लक्ष नव्हतं, तुमच्या हातावर भाजी पडली. रोहितला हे वाईट वाटलं आणि तिच्या गालावर हात ठेवून म्हणला, मला माफ कर, पण सध्या मी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहे. मीही हात आडवा घातला, ही माझी चूक आहे. आणि ती म्हणाली, सर काय झालं मला सांगा ना, मी काही मदत करू शकते का? मला राहुल दादानं सगळं सांगितलं आहे. रोहित म्हणाला, जर तुझी मदत लागली तर नक्की मागेन. आता तू झोप किंवा अभ्यास कर, मला तरी झोपायचं आहे. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, आणि ती अभ्यास करत बसली. आणि आज मेघना जे काही वागली तिच्याशी हे तिनं काही सांगितलं नाहीच त्याला. आधीच रोहितला त्याचे टेन्शन्स आहेत, मग आपण कशाला बोलायचं असं तिला वाटलं. आणि ती बाब किरकोळ आहे म्हणून तिनं सोडून दिली. मग रोहित त्या फोनवर सतत फोन करायचा, पण फोन स्विच ऑफ यायचा. मग रोहितने त्याचा एक विश्वासू पोलीस मित्र, जो बाहेरच्या शहरात इन्स्पेक्टर होता, आणि या नंबरची कॉल हिस्ट्री काढता येईल का असं त्याला विचारलं. हा नंबर कोणाचा आहे हे बघायचं आहे असं म्हणाला. आणि त्याचा मित्र म्हणाला, रोहित अरे असं नाही करता येणार, एकतर आम्हाला संशय आला तर आम्ही हे सगळं करू शकतो, तू मागतोस म्हणून आम्ही अशी कॉल हिस्ट्री पर्सनली काढून नाही देऊ शकत. रोहित म्हणाला, प्लीज यार, खूप महत्त्वाचं आहे हे. तरीही तो मित्र म्हणाला, नाही रोहित, दुसरं काहीही सांग, सॉरी. आणि रोहितचा हा मार्गही खुंटला. मग आज कॉलेजमध्ये मेघना विद्यापीठाकडून आलेल्या फायनल एक्झाम क्वेश्चन पेपरवर लक्ष ठेवूनच होती. एका रूममधल्या कपाटात ते सगळं ठेवलं होतं आणि त्याची चावी शिपाई कुठे ठेवतो हे ती गुपचूप बघत होती. तिच्या वडिलांनासुद्धा तिच्या प्लॅनविषयी माहीत नव्हतं. परीक्षेला अजून 10 दिवस बाकी होते आणि तिच्या हातात भरपूर दिवस होते आणि साबणाची वडी ती पर्समध्ये घेऊन फिरतच होती. मग कॉलेज सुटलं आणि रोहित प्रयोगशाळेमध्ये होता. आज मनोज आलाच नव्हता आणि राणीची स्कूटी तिला चालू होत नव्हती. सगळे निघून गेले होते. राणी रोहितकडे गेली. तो प्रयोगशाळेची पाहणी करत होता, कारण मुलांचे फायनल एक्झाममधले प्रॅक्टिकल घ्यायचे होते. प्रयोगशाळा सुसज्ज आहे का ते बघत होता आणि काही कमी जास्त दिसलं तर ज्याच्याकडे तो चार्ज होता त्यांना तो ओरडत होता. राणी तिथं गेली आणि एका काचेच्या बरणीमध्ये खेकडा ठेवला होता. तो भला मोठा खेकडा इतक्या छोट्या तोंडाच्या बरणीत गेलाच कसा याचं राणीला आश्चर्य वाटलं. आणि ती म्हणाली, काय हो सर, इतक्या छोट्या तोंडाच्या बरणीमध्ये हा खेकडा गेला कसा? बरणी कसली, बाटली आहे होती, गोटी जाईल एवढंच तोंड आहे तिचं, मग एवढा मोठा खेकडा कसा घातला? आणि रोहित म्हणाला, अगं त्या खेकड्याचे ना हात पाय म्हणजेच नांग्या मोडल्या आणि मग आत फेकल्या आणि मग त्या खेकड्याचं शरीर आतमध्ये फेकलं, आतमध्ये जाऊन आपोआप जोडला.
असा तो खेकडा आतमध्ये गेला. आणि सायन्सचा गंत नसलेली राणी म्हणाली, पण असं कसं? आणि ती फार गंभीर होऊन विचार करत होती. आणि डिपार्टमेंटचा इन्चार्ज असलेले सर हसले. राणी म्हणाली, म्हणजे नक्कीच काहीतरी चुकीचं आहे ना? आणि रोहित म्हणाला, अगं बावळट, हा खेकडा ना अगदी लहान असतानाच, म्हणजे 4 आण्या एवढा लहान असतानाच त्याच्यामध्ये सोडला आहे. मग नंतर त्याला खाद्य टाकलं जातं पाण्यात, मग तो मोठा होतो. सगळ्याच प्राण्यांना असंच करतात. आणि मग राणीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती हसली आणि म्हणाली, मी तर हे सगळं पहिल्यांदाच बघते. रोहित म्हणाला, आता तुझी ती साईड नाही, त्यामुळे तुझा काही संबंध नाही. चल, का थांबलीस? राणी म्हणाली, स्कूटी चालू होत नाही. रोहित म्हणाला, आता ती का रुसली? राणी हसून म्हणाली, बहुतेक तिला तुम्ही पाहिजे. असं म्हणून तिनं त्याला डोळा मारला आणि रोहितने तोंडावर हात ठेवला. तिथं दुसरे शिक्षक आहेत, जरा भान ठेव बोलताना, असं म्हणाला. आणि तिनं जीभ चावली. मग दोघेही हसत हसत बाहेरपर्यंत गेले. कॉलेज सुटून बराच वेळ झाला होता आणि मेघनाला आता आयती संधी मिळाली होती चर्चा करण्याची. कॉलेज सुटलं तरी रोहित सर राणीला थांबवून घेत होते, म्हणजे त्यांनी तिला पेपर दाखवले, पेपर लीक केले आणि अशीच बोंब मारायची असं तिनं ठरवलं. मग आता राणीची स्कूटी काही सुरू होईना. आणि रोहित म्हणाला, आता एक काम कर, तुला माझ्यासोबत कारखान्यात यावं लागेल आणि माझं जेव्हा हा काम संपेल ना, तेव्हा मी तुला घरी सोडतो. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, मी तिथं अभ्यास करते. मग दोघेही कारखान्यावर निघाले आणि नेमकी ती रिक्षा स्टॉपवरती मुलगी दिसली आणि ती त्या PA सोबत बोलत होती. त्या दोघांमध्ये भांडण सुरू होतं, कारण तो PA तिच्याकडून पैसे मागत होता. राहुलकडून जितके पैसे घेतले त्यातले मलाही दे असं म्हणत होता. नाहीतर मी संग्रामकडून तुझा बंदोबस्त करेन. माझ्याशी हातमिळवणी कर आणि तुझं नाटक तू कंटिन्यू ठेव. मी संग्रामला अडवतो, असं तो म्हणत होता आणि ती नाही म्हणत होती. आणि आता त्या दोघांनाही बघितलं आणि राणी म्हणाली, सर सर गाडी थांबवा. तो थांबला आणि गाडीची काच खाली घेणार इतक्यात राणी म्हणाली, काच खाली घेऊ नका, काचेतूनच बघा, नाही तर ते आपल्याला बघतील आणि निघून जातील. रोहित म्हणाला, अगं पण काय आहे? राणी म्हणाली, तो आहे ना तो माणूस, त्यानंच माझी मुलाखत घेतली होती. आणि ही मुलगी आहे ना, ती त्या दिवशी कारखान्यामध्ये आली होती अत्यंत शॉर्ट कपडे घालून रोहित दादाकडे, आणि मीच तिला हाकलून दिली. मला तिची लक्षणं काही ठीक वाटली नाहीत. रोहित म्हणाला, असं काय? राणी, तुला खूपच मुलींची लक्षणं कळतात बरं का. आणि तो PA आहे संग्रामचा, पुन्हा त्याच्याशी बोलू नको, फार बेरकी आहे, असं म्हणून त्यानं गाडी सुरू केली. आणि रोहित ऑफिसमध्ये गेला. इतक्यात त्याच्या इन्स्पेक्टर मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला, रोहित, मी तुला नाही म्हणालो आणि मलाच वाईट वाटलं, पण मी सगळी हिस्ट्री काढली आहे त्या मुलीची. व्हॉइस रेकॉर्डिंग आपल्याला मिळालेलं नाही, पण तिने कुणाकुणाला कॉल केले ती लिस्ट मात्र मी तुला पाठवतो. यावरून काही पत्ता लागला तर बघ. रोहित हसून म्हणाला, थँक्यू सो मच यार, अजून काय पाहिजे मग? आणि रोहितनं तिची कॉल लिस्ट बघितली. येत्या 2 दिवसात सगळ्यात जास्त कॉल कोणाला होते हे बघितलं आणि त्या एका नंबरवर रोहितनं फोन केला आणि काहीच न बोलता फक्त गप्प बसला. आणि समोरून त्याला संग्रामचा आवाज आला. म्हणजेच हे सगळं संग्रामनं केलं होतं. आणि कुठेतरी रोहितचा डाऊट खरा ठरला आणि समोरून संग्राम हॅलो हॅलो करत होता. रोहितनं फोन कट केला. आता रोहित आणि संग्राम दोघांचेही नंबर एकमेकांकडे नव्हते, फक्त समोरासमोर भेट व्हायची आणि तेव्हाच ते टशन द्यायचे. आणि आता रोहित तो कुठे आहे हे ओळखून होता. तो तडक तिकडे निघाला. राहुल आणि राणीला काही कळलं नाही की तो कुठे गेला, पण तो चिडला हे मात्र नक्की. आणि रोहित थांब असं म्हणून त्याच्या मागे पळेपर्यंत रोहित निघूनसुद्धा गेला आणि संग्रामच्या ऑफिसमध्ये होता. पुन्हा रोहित तिथं गेला आणि अचानक त्याच्या मांडीवर काहीतरी ओलं पडलं आणि ते काय आहे म्हणून संग्राम दचकला. त्यानं हातात घेऊन त्याचा वास घेतला तर पेट्रोलचा गोळा होता. जे कापड होतं ते संग्रामच्या आत्ताच्या आमदारकीमध्ये उभा राहिला होता. ते निशाण होतं कापडाचं आणि रोहितनं तेच कापड घेऊन त्याच्यावर पेट्रोल ओतलं होतं आणि त्याच्या अंगावर फेकलं होतं. आणि संग्राम समोर रोहितला बघून म्हणाला, ही काय गुर्मी आहे? तू उठसूट इथे येऊन असा धिंगाणा घालू शकत नाही. आता मी काहीच नाही केलं. आणि रोहित चिडला आणि त्याच्या टेबलवर आला आणि हात आपटून त्याला फेस टू फेस बघत म्हणाला, यावेळी टार्गेट तू माझ्या भावाला केलंस का? मला असं वाटत होतं की तू मर्द नाहीस म्हणून माझ्या नादी लागत नाहीस.
आणि संग्राम हसून म्हणाला, अरे बापरे, याचा अर्थ असाही होतो की तुझा लहान भाऊ मर्द नाही आणि मी मर्दाच्या नादी लागलो नाही का? सूर्यवंशी घराण्यात फक्त तूच मर्द आहेस, बाकी सगळे नामर्द आहेत का? मग त्यांच्या बायका कशा राहतात रे? रोहित आता चिडला आणि त्याची कॉलर पकडली आणि म्हणाला, तोंड बंद ठेवायचं, नाहीतर परिणाम वाईट होतील. आणि आता या प्रकरणाचा छडा मी लावणारच आणि तुला सुट्टी नाही, असं म्हणून रोहित परत फिरला. आणि संग्राम पाठीमागून हसून म्हणाला, बघ बघ, नक्की बघ. रोहित सूर्यवंशी, मीही तयार आहे. आणि असं म्हणतात की एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह अँड वॉर. आणि आपलं वॉर तर सुरूच आहे. मग बघूच कोण जिंकतो आणि कोण हरतं. रोहितही पाठीमागे फिरला आणि त्याच्यावर बोट रोखून, डोळे रोखून म्हणाला, आधी मी तुला फक्त समज देत होतो आणि सोडून देत होतो, पण आता माझं ठरलंय, तुझ्या फोटोला हार घातल्याशिवाय मी हार मानणार नाही. आणि रोहित रागात निघून गेला.